देवगड हापूस हा बाजारात दाखल झालाय खरा, मात्र त्याचा दर पाहून तो ताटात पडणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। सध्या देवगड हापूसचा दर हा 1400 ते 1500च्या घरात आहे। आता मुहूर्त चांगला आला नसल्यानं दर जास्त आहेत, मात्र एप्रिल मे पर्यंत दर उतरतील आणि हापूस आंबा पदरात पडेल अशी आशा बाळगायला हरकत नाहीये। नेमकं कसं पाहूया या रिपोर्टमध्ये। ही दृश्य पाहून तोंडाला पाणी सुटलं नसेल असा माणूस विरळच। गुढीपाडवा तोंडावर आलेला असताना बाजारात आंबे दाखल होण्यास सुरुवात झाली। त्यातही प्रतीक्षा असलेला देवगड हापूसही बाजारात दाखल झालाय। मात्र सिंधुदुर्गच्या बाजारात देवगडसाठी एका डझनला 1400 ते 1500 रुपये मोजावे लागतायत। आता हापूस तर खायचा आहे, पण परवडणार कसा असा प्रश्न सामान्यांना पडलाय। सध्या कमी प्रमाणात आंबो येतात। सध्या 1500 ते 1800 पर्यंत आंबो अवेलेबल असा आणि मोठी साईज मध्ये तुमका 1500 पर्यंत, लहान साईज मीडियम साईज 1200 आणि लहान साईज 800 पर्यंत। सध्या कमी आंबो येतात, पण पाडव्यापर्यंत आंबो तुमका जास्त प्रमाणात येतलो, पण सध्या कमी आंबो। सध्या बाजारात आंबो उपलब्ध हापूसचो, पण तो जास्त प्रमाणात कमी प्रमाणात आहे। या साईजचा आंबो तुम्ही घेतला मीडियम साईजचा तर 600 रुपये पर्यंत मिळू शकता जास्तीत जास्त। या साईज तुम्ही मोठ्या साईजचा घेतला तर 1500 रुपये, पण 1500 रुपयांत जरी असलं तरी पण कमी भावात मिळू शकता 1300-1400 रुपयापर्यंत। हापूस आंब्याच्या चढत्या दरांना मोहरानं दिलेला दगा हे कारण देण्यात येते। गेल्या वर्षी देवगड हापूस आंबा वाशी मार्केटमध्ये 25,000 टन पेक्षा जास्त निर्यात करण्यात आला होता, पण यावेळी उत्पन्नात घट झाल्यामुळे 30 ते 40% आंब्याचं उत्पादन झालं। बदलत्या हवामानामुळे घात झाला, तिसऱ्या टप्प्यातील मोहरही गायब झाला आणि त्यामुळे हापूस आंब्याचे दर हे 1400 ते 1500 रुपये असे चढते आहेत। आंब्याचं मोठं मार्केट असलेल्या मुंबई पुणे बाजारात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली, त्यालाही उच्चांकी दर मिळाला। एप्रिल आणि मे पर्यंत हापूसचे दर आवाक्यात येतील असं बागायतदारही सांगतायत। आंबे सध्याला खरेदी करता म्हणजे ॲक्च्युअली मी वाटेतून जात होतो, तर मला खाण्यासारखं जरा मन झालं म्हणून म्हटलं जरा चौकशी करूया। आणि आंब्याची तशी फळाची साईज हा लहानच आहे। लहान हा आंबा खायला म्हणजे अति चांगला असतो, म्हणून आम्ही जरा रेटची चौकशी करत होतो। सध्या आता मार्केटला 1000पासून ते 2000पर्यंत 3000, 4000, 5000, 5 डझनची पेटी 5000 आहे आणि प्रति डझन 1000 रुपये आता सध्याला तरी चालू आहे। आणि यावर्षी हंगाम आंब्याचा कमी असल्यामुळे यावर्षी आंब्याला चांगला दर आहे। ह्यावेळी तर आंब्याची परिस्थिती खूपच बिकट आहे। म्हणजे वातावरणाच्या दृष्टिकोनातून वातावरण कमी जास्त, तापमान जास्त आणि थ्रिप्समुळे या पूर्ण आंब्यावरती थ्रिप्स बसल्यानंतर तो कणही पकडत नाही आणि त्यामुळे पूर्ण लागवड ही कमी झालेली आहे ह्याची आंब्याची। आणि त्यानंतर हा आंबा पूर्ण एकत्र करून मार्केटमध्ये पाठवला जातो। गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंब्याच्या होणाऱ्या काढणीमुळे स्थानिक बाजारात आंबा थोडा उशिराच दाखल होतो। सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला असला तरी महागच आहे। पायरी जातीचे आंबेही 600 रुपये डझननं मिळत आहेत। आंब्याची आवक वाढली तर एप्रिल आणि मे महिन्यात आंबा 400 ते 500 रुपये डझन होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात आंबा उपलब्ध होण्यासाठी उन्हाळा आणखी वाढण्याची वाट पाहावी लागेल। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।